घुग्गुसमध्ये 20ला मतदान. सर्व नगरपालिका निकाल 21ला. निवडणुकीचे निकाल लांबणीवर गेल्याने प्रशासनापुढे पुन्हा एक मोठी जबाबदारी उभी राहिली आहे. जिल्ह्यातील 9 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीचा निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे येथे 20 तारखेला मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल आता 21 तारखेलाच घोषित होतील. निकाल येईपर्यंत सर्व ईव्हीएम यंत्रणांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि पोलीस दलावर आहे. यासाठी ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले असून मतमोजणी केंद्रे आणि स्ट्रॉंग रूम परिसर सीसीटीव्ही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 62.97% मतदान नोंदवले गेले आहे. आता सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांचेही लक्ष 21 तारखेला होणाऱ्या निकालांवर केंद्रित झाले आहे. मतदान आटोपलेलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला आपल्याला मतमोजणी घ्यायची आहे. तेव्हापर्यंत ज्या आपल्या मतदान यंत्र आहे तर ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहे. स्ट्रॉंग रूम ही नगरपालिका कार्यालयात पहिल्या माळ्यावर आहे. ज्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम आहे तो मजला पूर्णतः सील करण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी 3 लेअर सिस्टम तिथे आम्ही इन्स्टॉल केलेली आहे. पहिला जो घेरा आहे सुरक्षेचा स्ट्रॉंग रूमच्या सभोवती तर तो SRPF पोलिसांच्या अधीनस्थ आहे. त्यानंतर बाहेरील पोलीस आहेत दुसऱ्या लेअरमध्ये आणि तिसऱ्या लेअरमध्ये स्थानिक पोलिसांची सुरक्षा आहे. स्ट्रॉंग रूमच्या सभोवती संपूर्णतः CCTV कॅमेऱ्यांची निगराणी असणार आहे आणि त्या CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी कक्ष जो आहे तर त्याचे अवलोकन करण्यासाठी राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांना 24 तास तो निगराणी कक्ष उपलब्ध आहे. ते कधीही येऊन त्या निगराणी कक्षाची अवलोकन करू शकतात. त्याच्यामुळे पारदर्शकपणे आणि सुरक्षितपणे ईव्हीएम नगरपालिका कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे. 21 तारखेलाच त्या आम्ही जेव्हा मतमोजणीचा वेळ असेल तेव्हा त्या आम्ही उघडू.